चला तर मग आज आपण बनवूया तव्यावरील चटपटीत अशी मसाला भेंडी। तर मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथे पावशेर भेंडी घेतलेली आहे। त्याला व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घेतली। त्यानंतर भेंडीला असं मधोमध आपण 2 भाग करणार आहोत। त्यानंतर मधून कट आपण देणार आहोत, जेणेकरून आपल्याला मसाला त्यामध्ये भरता येईल। आता मसाला बनवण्यासाठी आम्ही इथे घेतलेले शेंगदाणे, तीळ आणि थोडेसे जिरे टाकून भाजून घेतलेले आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला टाकून त्याच्यामध्ये मी डाळ्या, चवीनुसार तिखट आणि मीठ टाकून व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर भेंडीच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते मस्त असं दाबून आपण भरणार आहोत, जेणेकरून आपली मसाला भेंडी छान लागेल। त्यानंतर सर्व भेंड्यांमध्ये मी मसाला व्यवस्थित असं भरून घेतलेला आहे। त्यानंतर गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये टाकलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये मी इथे लसूण ठेचून घेतलेला आहे, तो मी त्याच्यात टाकलेला आहे। त्यानंतर आपले जे भेंड्या आपण मसाला भरलेला आहे ते याच्यामध्ये टाकून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं आपण याला शिजू द्यायचं आहे। आता इथे मसाला भेंडी तयार झालेली आहे, खूप छान आणि क्रिस्पी बनली आहे। त्यानंतर उरलेला जो मसाला आहे तो आपण या भेंडीमध्ये टाकून घेऊया आणि परत 2 ते 3 मिनटं झाकण न ठेवता आपण याला तव्यावरच परतून घ्यायचं आहे व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत। आता आपली इथे मसाला भेंडी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। अगदी युनिक रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते। तुमच्या मुलांना जरूर बनवून खाऊ घाला। धन्यवाद।